गुरुनाथ चौधरी वाघेरा यांच्याकडनं नक्कीच चांगलं असं कार्य करते आणि आपल्यासाठी थोडंसं योगदान सुद्धा 1000 रुपयाचा पाहायला मिळालं यांच्याकडनं, तर नक्कीच त्यांचं सुद्धा स्वागत झालं पाहिजे. तर सामन्याला इथे सुरुवात होते पहा. आजच्या रात्रीमधील पहिला सामना पंचांचा ग्रीन सिग्नल केम इज ऑन लेट्स प्ले. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. गुरुनाथला पण पाहतोय भाग्यर गावचा एक एक्सप्रेस म्हणून सातत्यानं ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाज पण पाहतोय. बोला गणपती बाप्पा मोरया. फुलरलेनचा बॉल होता अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या भरतून फटका लॉंग स्टॉपला पाहतोय आणि बॉलचा पाहता पाहता मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत हे चौकारानं केलं जातं. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलं जातंय गोलंदाजाचं. फलंदाज ऑन स्ट्राईक इनवरती विलासला पण पाहतोय आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या अटमला चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत मात्र एक धाव वेगाने कन्वर्ट केली जाते. फेकी खरा पाहायला मिळतोय मात्र क्षेत्ररक्षणामध्ये इथून चांगला प्रयत्न करावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल. मी तर म्हणेन वाघेरा ब टीमला आज घरच्या मैदानावरती खेळायचं आहे आणि घरच्या मैदानावरती खेळ मात्र चांगला करावा लागेल. 4 षटकांचे सामने मैदानावरती खेळवले जातील. आयोजकांच्या विनंतीनुसार निश्चित आम्ही संघाच्या संगणकापर्यंत एक सूचना पोहोचू. आज 10 संघ या पोलमधील आपल्याला पाहायला मिळतील आणि आज एका चांगला प्लॅटफॉर्म मात्र खेळाडूंसाठी प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून केला गेला आहे आणि भरपूर चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे अगदी पंचांच्या डावीकडनं गुरुनाथला पण पाहतोय. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज ऑन स्ट्राईक इनवरती यावेळी सागरला पण पाहणार आहोत. पुलरलेनचा बॉल होता, टप्पा पडला, अगदी थोडीशी उसळी कमी मिळाली आणि त्यानंतर चेंडून वळण घेतलं अगदी ऑफ साईडच्या दिशेला पण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचे पहिलं षटक आहे तर टाल सर्कलच्या बाहेर अवघड 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय, एक लॉंग ऑफ मध्ये अशी क्षेत्ररक्षणाची विभरचना पाहायला मिळतोय. रिव्हर्स साठी फटका खेळण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिपला जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जातोय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल मिळाली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. षटकामधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये मी तर म्हणेन नेहमी फलंदाज हमी ठरत असतात. या षटकामध्ये मात्र गोलंदाजाची दादागिरी सध्या तरी पाहायला मिळाली. आजच्या रात्रीमधील हा पहिला सामना आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गुरुनाथला पण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, 4 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकेवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला, गलीमधून चेंडू परार होईल सीमा पार. 4 धाव्यांसाठी ठोकला जातोय विलासच्या बॅट मधला पहिला या स्पर्धेमधील दमदार चौकार. थँक्यू सो मच डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय आज सामन्यामधील दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला गेलाय. या स्पर्धेमध्ये ज्या पाहुण्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या पाहुण्यांच्या पवित्र शुभ असते, मात्र या स्पर्धेची उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाल्या. आमचे सन्मान्य अतिथी मान्यवर मात्र ते स्पर्धेमधून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फार चांगले योगदान त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलं जातं. मग अशी उल्लेख केला होता दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, ज्याच्या वेळी मात्र आपला समाज मागे पडला जातोय त्या वेळी मात्र तरुणांना मात्र एकत्र आणण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर केला जातो आणि त्यांच्या पवित्र शुभ हातानं मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. मात्र त्या या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. महेंद्र गायकर साहेब ज्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला राबली गेली होती, मात्र ते या स्पर्धेमधून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये दाबा खर्च केला गोलंदाज गुरुनाथनं मात्र 14 धावा. 14 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. दहिसर संघानं फलंदाजी मार्कवरती विलासला पण पाहतोय. विलासनं 4 चेंडू 13 धावा टोकल्या. सागरला पण पाहतोय, त्यानं 2 चेंडू पेस केला. एका धावेचं योगदान त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये
पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळालं होतं आणि पहिल्या षटकावरती फरदर फलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळाला. तब्बल 14 धाबा कुठल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलं होता. मात्र फलंदाजांना मात्र त्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. दुसरं षटक कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल यावरती संघाच्या संगणकाचं लक्ष निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ही स्पर्धा जर म्हटली तर या परिसरामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा नाईट रजनी शृंखला म्हटली तर इतकं सोपं नाहीये मित्रांनो भरवणं. मात्र या यंगस्टार ग्रुपचं मी कौतुक करेन. एवढी मोठी शृंखला भरवली आणि आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला गेला आणि पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेमध्ये साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. अनेक देशांमध्ये ही स्पर्धा करत लाईव्ह कव्हरेज केली जाते. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा आपण पाहतात. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. शिवराज चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. 2025 शानदार पर्व दमदार स्पर्धा पाहायला मिळतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज आकेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. आकेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकासाठी प्राचार्य करण्यात आलाय कारण पहिल्या षटकामध्ये गुरुनाथनं तब्बल 14 धाबा काढल्या होत्या आणि ते थोडंसं मागडं षटक पाहायला मिळालं होतं. उद्या 10-12 पावलांचा रणप गोलंदाज आकेशला आपण पाहतोय. आकेशला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखादी विकेट घ्यावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. मात्र कोणत्या रीतीने गोलंदाजी केली जाईल आता यावरती वाघेरा टीमच्या पाटेराक यांच्या नजरा पाहायला मिळतील. पुलरलेनचा बॉल होता. आडव्या बॅटना पण पाहतोय कव्हरच्या वरतून केल्याचा प्रयत्न केला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि तोपर्यंत या 2 धाबा गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला तो 16 या आकड्यावरती. जे दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर संघ आपण पाहतोय बराचसा लांबवरचा अंतर कापत अगदी स्पर्धा खेळण्यासाठी वेळेवरती दाखल झाला. ज्या वेळी मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो त्या वेळी हा संघ मात्र अगदी वेळेवरती उपस्थित असतो आणि त्या देखील या स्पर्धेमध्ये देखील अगदी पहिला सामना खेळण्यासाठी अगदी वेळेवरती दाखल झालाय आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून 2 फलंदाज आपण पाहतोय सागर आणि विलास. हवेचा चेंडू बॅटशी टॉपिस लागली जाते. फर्स्ट स्लिपला कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला तोपर्यंत एक धाव ही वेगाने कन्वर्ट केली. एका धावेने संघ पुढे सरकेल. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. दोन्ही संघ तितकेच ताकदीचे आपण पाहतो. एकमेकांच्या विरोधात अनेकदा आलेत. आज मात्र पुन्हा एकदा नव्यानं एकमेकांच्या विरोधात केलेत असताना चांगला खेळ करावा लागेल एका संघाला. मात्र इथून प्रथमतः फलंदाजी करत असताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर प्रथमतः नाणेफेकी जिंकल्या आणि एक धाडसी निर्णय स्वीकारला होता फलंदाजी करण्याचा आणि पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी मात्र या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं होत्या. विलासनं चेंडू पेस केले ते म्हणजे 4 आणि त्यामध्ये 13 धाबा त्यानं कुठल्यात. सागरनं चेंडू केले 4 चेंडू पेस केले त्यामध्ये 4 धाबा त्यानं देखील बनवल्यात. तर चांगली सुरुवात मित्र म्हणून फलंदाजी करणाऱ्या दहिसर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा आकाशला पण पाहतोय. आकेश हा गोलंदाजी मार्क वरती अगदी पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लावडले अपील आपण पाहतोय. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. दुसरीची माग यावेळी काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. पंचांचं फिंगर इन अप धावचीची संधी आणि पहिला करारा झटका लागला जातोय. प्रथमतः फलंदाजी करणारा जय दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर टीमला फलंदाज होईल बाद विलास. बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. पहिला धक्का इथे दहिसर टीमला लागला गेलाय. फलंदाज बाद झाला. त्यामध्ये विलासला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधनं चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल जर का विचार केला तर 14 धाव्यांचं योगदान त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुनीलला आपण पाहतोय मात्र सुनीलला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण आपण विचार करायला गेला विलासच्या फलंदाजानं 5 चेंडूमध्ये 14 धाबा कुठल्या होत्या. तो फलंदाज बाद झाला. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर सागरला पण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती थांबलाय आणि इथून सुनीलला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रथमतः फलंदाजीचा एक धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि मात्र चांगली फलंदाजी इथून आता दहिसर टीमला करावी लागणार आहे. कारण गोलंदाजी भरपूर चांगली या षटकामध्ये आपण पाहतोय.
अकेश मध्येच्या माध्यमातून स्वीट चॉपचा फटका बसला चेंडू सरळ स्टँड वरती आदळला जातोय इमिस अँड डेफिनेटली अंदर परफेक्ट यॉर्कर अजून एक धक्का बॅक टू बॅक फलंदाज सेवेली होईल बाद सुनील आल्या पावली माघारी लगातारचा दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळाला सुनील मात्र आल्या पावली माघारी शून्यावरती बाद झाला आपण विलासला पाहिलं होतं धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता आणि त्याच नंतर जसा मैदानावरती सुनील दाखल झाला सुनील देखील त्रिफळाचीत झाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इंडिया नंबर 4 वरती मात्र या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण प्रथमतः फलंदाजीचा एक धाडसी निर्णय स्वीकारलाय मात्र हा निर्णय अंगलट येतोय की काय आता दहिसर टीमच्या मात्र हा प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गांना पडला असेल गोलंदाजी भरपूर चांगली अकेश मध्येच्या माध्यमातून पाहायला मिळतोय दुसरं षटक फेकत असताना जर का आपण पाहायला गेलो या षटकामध्ये मात्र सलग 2 विकेट या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहायला मिळतोय वाघेरा संघ म्हटला तर याच गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या खरं तर घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बऱ्याचदा अनुभव असतात इतर म्हणे या संघाला या मैदानाचा सातत्यानं सराव देखील या मैदानावरती या संघाच्या खेळाडूंना करत असताना आपण पाहतोय मात्र या सामन्यामध्ये खेळत असताना कोणत्या रीतीनं फलंदाजी गोलंदाजी करेल यावरती वाघेरा गावातील प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्या जातील वन्स अगेन डॉट बॉल षटक क्रमांक दुसरं संपलं जातोय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये प्रथमतः फलंदाजी करणारा जे दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 18 या आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट धन्यवाद डीजे 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकामध्ये प्रथमतः फलंदाजी करणारा आमचे दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर जाऊन पोहोचलाय दाफलकेवरती आपण पाहायला गेलो तर 18 या आकड्यावरती पोहोचलाय 2 फलंदाज त्यामध्ये बाद झाले आपण पाहिलं होतं सलामीचा फलंदाज विलास बाद झालाय 1 डाऊनला फलंदाज सुनील देखील बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये सागरला पण पाहतोय आणि त्याच्या सभेत त्याला साथ देणारा फलंदाज गणेश या 2 फलंदाजाला आता इथून चांगली फलंदाजी करावी लागेल तिसरं षटक मैदानावरती गोलंदाजी मार्गवरती प्रचारित करण्यात आले गोलंदाज संदीप या गोलंदाजाला इथे प्राचार्यित करण्यात आला या गोलंदाजावरती संघाच्या संघनायकांना विश्वास दाखवला मात्र कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल ही पाहणं आता तेवढाच महत्त्वाचं असणार आहे आणि याच गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतो वाघेरा हे भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन नियोजन याच गावानं भरवलं गेलंय आणि या गावामध्ये जर का म्हटलं तर भरपूर चांगले दमदार नेतृत्व सातत्यानं आपण पाहत असतो जोमादादा असतील त्याचनंतर संतोष देखील असतील फार चांगले खेळाडू या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत मात्र आज ब संघ मैदानावरती उतरलाय मात्र ब संघ कोणत्या रीतीने खेळ करेल हा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण गाव मित्रमंडळी इथपर्यंत पोहोचला असेल कारण गावातील एक संघ आपण पाहतोय हॅलो तर यश पवार RBI यांना मी नक्कीच इथे आमंत्रित करेन नक्कीच त्यांनी आमचा मान राखून या मंचावरती उपस्थित दाखवायचे आहे हॅलो नितीन जाधव सुद्धा RBI यांचं सुद्धा मी नक्कीच इथे स्वागत करतो आणि त्यांना सुद्धा इथे मंचावरती आमंत्रित करतो त्यांनी सुद्धा आमचा मान राखून या मंचावरती यायचं आहे रवी भगत सुद्धा फणसवाडी त्यांचं सुद्धा आपण पाहिलं लास्ट टाइमला चांगलं असं आयोजन पाहायला मिळालं होतं
त्यांचं सुद्धा इथे मी स्वागत करतोय. तर रुपेश पारधी आयोजक या कार्यक्रमाचे, त्यांना मी नक्कीच विनंती करेन की या दोन पाहुण्यांचे तुमच्या हस्ते नक्कीच स्वागत केलं जाईल. थँक्यू सो मच. मॅच कडे जाऊया. मॅच तितकीच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज जाऊन स्ट्राईक एंडवरती गणेशला आपण पाहतोय. ज्यांना 3 चेंडू पेस केले, मात्र आजपर्यंत एकही धाव मात्र जमवले नाही. यामध्ये आपण पाहतोय पंचांकडे अपील. पंचांचं फिंगर इन अप. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागला जाईल जय दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर टीमला. फलंदाज सोयल यावेळी बाद. बिग फिश इन द नेट. ज्या फलंदाजावरती अपेक्षा निर्माण होत्या, तो फलंदाजच्या वेळी बाद झालाय. सागर पारधी बॅक टू द डगआउट. हॅलो, नितीन यादवचं सुद्धा इथं स्वागत केलं जाईल रुपेश पारधी यांच्या हस्ते. आणि या स्पर्धेतर्फे नक्कीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमची सुद्धा 100 मॅच इथे पाहायला मिळाली. याच्यानंतर नक्कीच आपण पाहिला तर RBIचे 2 संघ आजच्या दिवशी आपल्याला शो मॅच म्हणून पाहायला मिळतील या मॅच नंतर. धन्यवाद. थँक्यू सो मच. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी जोडला जातो. यामागील कारण आयोजकांवरती असणारं हे अफाट प्रेम आज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजची मार्क वरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. बॅक टू बॅक. यावेळी फलंदाज होईल बाद. अनिल पारधी बॅक टू द डगआउट. हॅलो, तर नक्कीच अजून एक आपले पाहुणे आहे रवी भगत फणसवाडी. त्यांचं सुद्धा इथं दीपक मध्ये यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. मोठ्या संख्येनं खरे तर पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी जोडला जातोय. आदरणीय रविभाई भगत फणसवाडी गावच्या डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व, एक युवा उद्योजक. मात्र त्यांचा या ठिकाणी युतिजित सन्मान केला जातोय. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील इथे युतिजित सन्मान केला जातोय. मॅच कडे जाऊया. मॅच तितकीच इम्पॉर्टंट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक फेकत असताना गोलंदाज संदीपच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. 2 विकेट या षटकामध्ये मिळवल्या आणि त्यामध्ये आपण जर का पाहायला गेला फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र शेवटचा चेंडू कोणत्या रीती आता हाताळणार यावरती देखील प्रेक्षकांच्या नजरा. नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. अंपायर सिग्नल फॉर वाईड बॉल. अतिरिक्त एकदा 1+1 अशा 2 धावा मिळल्या जातील. नक्कीच आपण पाहिलं तर 3 पाहुण्यांचं स्वागत झालं. रवी भगत यांनी आपल्याला चांगलं असं सहकार्य केलं. 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच या स्पर्धेचं योगदान म्हणून पाहायला मिळालं यांच्याकडनं. त्यांचं नक्कीच धन्यवाद करेन. थँक्यू सो मच. रवीजी भगत साहेबांकडनं देखील 500 रुपयाचं डोनेशन आम्हाला या स्पर्धेसाठी मिळालं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरशी स्वागत करतोय. चांगली गोलंदाजी मित्रमंडळी या षटकामध्ये पाहायला मिळाली. संदीपला आपण पाहतोय तिसरं षटक हाताळत असताना हा फ्रॅकर चेंडू होता. बॅटची टॉप पिच लागली जाते. स्टँडच्या मागे चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. सेकंड स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून तोपर्यंत एकच धाव. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. फलंदाज बाद झाले 4. षटक क्रमांक 3 देखील संपलाय.
आणि चांगली गोलंदाजी वाघेरा ब टीमच्या माध्यमातून. पाणी घेऊन जायचे बा मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक आयोजकांना विनंती असेल पण पाणी घेऊन लगेच मैदानावरती उतरायचंय. बावीस धावा झालेत पा. 3 षटकांचा वादली खेळ संपलाय. प्रथमतः फलंदाजी करणारा जे दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर संघ पोहोचलाय 22 च्या आकड्यावरती. त्यामध्ये फलंदाज बाद झालेत. जर आपण पाहायला गेलो तर 4 फलंदाज बाद झाल्या. सलामीला आलेला विलास बाद झाला, सागर बाद झाला, सुनील बाद झाला आणि त्याचनंतर अनिल देखील बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये गणेशला पण पाहतोय आणि त्याच्या सोबतीला नितेशला पण पाहतोय. हे 2 फलंदाज मैदानावरती आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती कुठल्या गोलंदाजाला इथे प्राचारणित करण्यात येईल यावरती देखील आता वाघेरा संघाच्या पाठीराख्याच्या नजरा नेहमी आपल्याला पाहायला मिळतील. चांगला खेळ 2-3 गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं सूर्य गोलंदाजी केली होती. गुरुनाथनं च्यामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. आकेशला आपण पाहिलं होतं ज्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती. आणि तिसऱ्या षटकामध्ये संदीपची कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहिली. ज्या षटकामध्ये फक्त 3 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर तब्बल 2 विकेट देखील मिळवले होत्या. चौथं षटक फेकण्यासाठी सज्ज आलाय गोलंदाज नितीन आलाय. चौथ्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळते. मात्र नितीन कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल आता याच्यावरती वाघेरा टीमच्या पाठीराख्यांच्या नजरा पाहायला मिळतील. द विकेट ना फटका आपल्याला पाहायला मिळतो. मात्र पंच आमच्याकडे वतील उजव्या यशच्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचतील. धाबा 23 या आकड्यावरती. आता 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला दहिसर हा संघ. मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मात्र मी तर म्हणेन आता प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा अंगलट आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यावेळी फुलर लेनचा बॉल होता. अगदी आपण पाहतोय स्टँडच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतात. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र वेगाने कन्व्हर्ट केली जाते. सिंगल डब्बाला देखील आता प्राधान्य दाबायला लागेल. मात्र ज्या फलंदाजावरती अपेक्षा होत्या ज्या फलंदाजावरती रेग्युलर आपण चांगली फलंदाजी पाहत असतो मात्र ते फलंदाज त्यावेळी लवकर बाद झाल्या आणि तिथून मात्र संपूर्ण जबाबदारी आता या 2 फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळेल. गणेश आणि नितेश या 2 फलंदाजांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. एखाद मोठा फटका या षटकामध्ये येणे मात्र मित्र म्हणून महत्वाचं असणार आहे. कारण या मैदानाचा जर का आपण विचार केला तर 30-35 धावा सेफ नसणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथून मोठाले फटक्यांचा प्रयत्न सातत्याने केला जातो. डॉट चेंडूची संख्या वारंवार पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. मात्र चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. ज्या रीतीनं दुसरं षटक आपण पाहिलं होतं अकेशने फेकलं होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याचनंतर संदीपनं फेकलेलं षटक त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी बॅटच्या मधोमध मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी ठोकला जातोय.
या स्पर्धेतील पहिला उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. षटकारच्या मदतीनं तैसर संघ पोहोचलाय 30 या आकड्यावर द्या. तर चांगला फटका होता, अगदी मनगटीचं ताकद. एलिव्हेशन तितकंच जास्त पाहायला मिळालं होतं आणि त्याचनंतर मिड विकेटच्या वरतून हा फटका पण पाहिला. अगदी 6 धाव्यांसाठी टोकला गेलाय. फलंदाज नितेशच्या बॅटमधून माइटेड या स्पर्धेतील या सामन्यामध्ये पहिला षटकार आपण पाहिला. गोलंदाज नितीन वरती प्रहार केला गेलाय. षटकामधील अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही एखादा मोठा फटका, एखादा षटकार चौकार येणं महत्वाचं असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटचे टॉपेज लागले जाते गतीमध्ये. आपण पाहतोय गल्लीमध्ये हा चेंडू रिलीज केला जातोय. डायरेक्ट हिटची नामी संधी आणि इथून ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती मात्र त्या ठिकाणी 2 धावा पळून काढल्या जातात. 2 धावेने संघ पुढे सरकेल. धाव फलकेवरती जाऊन पोहोचला 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. शेवटचं षटक म्हटलं तर श्लॉगवरचं षटक. त्या षटकावरती नेहमी फलंदाज आक्रमण करत असतात. मात्र याही षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर फलंदाज नितेशने एक षटकार ठोकलाय आणि त्याच्या सोबतीला फलंदाज गणेशला पण पाहतोय. त्याने जबल 5 चेंडू डॉट केलाय. गोलंदाज तयार यावेळी पुन्हा एकदा. पंच आमच्याकडे वरती एसटी जबाट उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एकदा एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचलाय. 33 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकामधील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र गोलंदाजी याही गोलंदाजाने मात्र मित्रांनो चांगली गोलंदाजी केल्या. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिल्या होत्या मात्र अवघ्या 22 धावा होत्या आणि या षटकावरती आक्रमण. यावेळी जलची नामी संधी आणि फलंदाज होईल बाद. मिडॉनला टिपला जातोय जल आणि फलंदाज नितेशच्या मात्र केलीचा अंत. शेवटच्या षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. नितेशनं धाबा कुठल्या होत्या 9 आणि त्यामध्ये मात्र विकेट बहाल केली गेली. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू कोणत्या रीतीने इथे हाताळला जाईल का फलंदाजी करणारा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल झालाय निलेश. मात्र या फलंदाजाच्या बॅटमध्ये एखाद मोठा फटका येणार का यावरती देखील दैसर टीमच्या पाठी राखण्याच्या नजरा असणार आहेत. कारण संघ पोहोचलाय 33 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू टार्गेट सेट मात्र इथून केला जाईल. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुड लेंथ वरती चेंडू फेकला जातोय आणि प्रथमतः फलंदाजी करणारा दहिसर संघ पोहोचलाय धावफलकेवरती 33 या आकड्यावरती. उत्तर अर्थामध्ये बनवायचे 34 धावा. आरके 11 संघाचा संगणक आणि इंटेलेक्ट 11 या दोन्ही संघाच्या संगणकाला मी विनंती करू आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची. पहा हा सामना संपल्यानंतर आपल्याला शो मॅच पाहायला मिळेल मित्रांनो. या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस साठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लगेच रिपोर्टिंग करायचे. येणारे 24 चेंडू आणि वेजाकरीचा 34 धाव्यांची गरज असणाऱ्या वाघेरा बस संघ. चला स्पीडअप घ्यायचे मित्रांनो. बॉलची पुरवठा करायची मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना विनंती असेल आपण लगेच बॉलची पुरवठा करायची. पहा
हॅलो, नमस्कार. तुमची शो मॅच आहे. चला तर RK11 या संघाने टॉस जिंकलाय, तर नक्कीच आपण त्यांना विचारू काय अपेक्षा असतील आपल्या संघाकडनं आणि तुमची ओपनिंगची जोडी जो हुकुमचा एका असला तर त्याच्याकडनं किती अपेक्षा असतील रनाच्या. काय नाही 40-50 करू बस. 4 ओव्हरमध्ये 40-50 तर नक्कीच तुमची पहिली फलंदाजी आहे, तर तुमचं काय असेल रनांचा या इतर 40-50 बोललं तर तुम्ही किती धावा करायला पहिली फलंदाजी असताना. आमची पहिली फलंदाजी असेल तर जेवढं जास्त स्कोर करतील तेवढं करू, बाकी डिफेंड करू आम्ही. नक्कीच दोन्ही संघाला मी तुम्हाला बेस्ट ऑफ लक सांगतो. आम्हाला बद्दल बोलायचं आहे, म्हणजे जे खेळायला चान्स देईल त्याच्याबद्दल रुपेश आणि उमेश धन्यवाद. शनी आणि रुपेश, उमेश, सुनील, अविजय त्यांचा आभार मानतो. आम्हाला सुद्धा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद, कारण इथे खूप लांबून लोक मॅचसाठी टीम आलेले आहेत आणि एक शो मॅच म्हणून आमच्याशी खेळायला चान्स दिल्याबद्दल त्यांचे खूप सारे धन्यवाद रुपेश आणि त्याचे सहकारी. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद करेन तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या शो मॅचसाठी नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो. आणि नक्कीच आयोजनाबद्दल तुम्ही बोललात, आम्हाला लय भारी वाटलं, कारण आमचं पहिलंच आयोजन आहे. आम्हाला रिव्ह्यू आणि थोडेसे स्टार महत्त्वाचेच आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. शिवराज चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतोय, दमदार स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आज पहिली रात्र मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या रात्रीमधील पहिला सामना उत्तरार्धाला सुरुवात होत्या. 34 धावा बनवायच्यात उत्तरार्धामध्ये. फलंदाजी करणाऱ्या बागेरा टीमला वेगवान तेज तरार गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नितेश एक वेगवान तेज तरार नेहमी आपण पाहतोय. पहिलं षटक फेकण्यासाठी प्राचार्याने करला जातोय गोलंदाज सागरला. मात्र आज संघाच्या संघनायकाची वेगळी प्लॅनिंग खरं तर पाहायला मिळाली. नितेशला प्राचार्याने करण्यात आल्या. पॉवर प्लेचं षटक आहे. मॉडरेटर पॉवर प्लेच्या षटकाच्या सर्कलच्या बाहेर आपल्याला फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील मिड विकेटला आणि त्याचनंतर एक लॉग ऑफ मध्ये. अशी क्षेत्ररक्षणाची विभरचना मैदानावरती 2 फलंदाज दाखल झालेत, बबलू आणि त्याला साथ देतोय नितीन. हे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झाल्या. पंचांच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्जा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही, मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. एका धावेने संघाचा श्री गणेश गेलाय. पहिल्या चेंडूवरती नितेशला आपण पाहतोय, त्याच्या सोबतीला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 34 धावेचा टार्गेट सेट केला होता, मात्र 34 धावा कोणत्या रीतीने बनवल्या जातील यावरती प्रेक्षकाच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. गॅप भरपूर मोठ्या. बॉलचा एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी ठोकला जातो. शानदार रुबाबदार चौकार. आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. महाराजांना उगा 50 वर्ष आयुष्य लाभलं, ज्यानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि आज खरं तर आपण सुखरूपपणे जगतोय. मात्र त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या नावाची स्पर्धा मात्र आपल्या आयोजकांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टर ग्रुप त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार स्पर्धा. पहिली रात्र. रिव्हर्स अटॅम्प स्वीट शॉटचा फटका भरपूर चांगला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 2 बाउन्स ओव्हर द टॉप. सीमा रेषेच्या पलीकडे ठोकला जातोय. हा दुसरा दमदार चौकार. सो मच. सुमधुर डीजेच्या माध्यमातून संगीत आपल्याला ऐकायला मिळतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त धून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आडव्या बॅटनं गुडघा वाकवत बॉल चालला मिड विकेटला, मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. प्रयत्नाच्या आवाकाबाहेर बॉल चालला बॅक टू बॅक. दुसरा दमदार चौकार.
थँक्यू सो मच डीजे. इथे पहिल्या षटकाचा बादली खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या 13. दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज सुनीलला पण पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती दाखल केलाय. संघाच्या संघनायकाने या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. मात्र 34 धाव्यांचा पल्ला गाठायचा आहे. अजूनही मी तर म्हणेन 21 धाव्यांची गरज असणाऱ्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 15 आमच्याकडे वळतात. सिटीचं वाईट आबांतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. अजून येणारे 18 चेंडू आणि विजयाकरिता 20 धावेंची गरज आहे. वाघेरा टीमला घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगला खेळ बबलू आणि त्याच्या सोबतीला नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डावकुऱ्याचा फलंदाज पण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार वाईट चेंडू पाहायला मिळालेत गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र सुनील या गोलंदाजाला पण पाहतोय. फलंदाजी करत असताना जर आपण पाहायला गेलो तर मात्र अपयशी ठरला होता हा फलंदाज. मात्र गोलंदाजी मध्ये चमकावा लागेल या गोलंदाजाला. आज आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतोय मित्रांनो. आज जर आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ग्रामीण टेनिस खेळला जातोय. गावाच्या नावाची जर्सी घालून मैदानावरती खेळाडू उतरत असतात आणि चांगला खेळ मात्र सातत्यानं प्रयत्न केला जात आहेत. मात्र यावेळी चांगला चेंडू फेकला जातोय. गुड लेंथवरती चेंडू फेकला होता. टप्पा पडला. थोडीशी उसळी पाहायला मिळाली. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू रिलीज पाहायला मिळतोय. अगदी जर आपण विकेट किपरच्या माध्यमातून विचार करायला गेला तर 30+ हा खेळाडू मात्र त्याच्या माध्यमातून नेहमीच आपण मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना पाहायला जातोय. आणि अनिल पारधीच्या खरं तर नेतृत्वाखाली हा संघ सातत्याने खेळत असतो. त्यानं बांधलेला हा संघ आणि त्याच्या अनुभवाने खरं तर भरलेला संघ आपण पाहतोय. मात्र आज त्याला त्याचा अनुभव पणाला लाभावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण धावेमध्ये आपण पाहायला गेलो तर अवघ्या 34 धावा बनवल्या होत्या आणि तिथून मात्र चांगली फलंदाजी उत्तरार्धामध्ये वाघेरा टीमच्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. बबलू मात्र खेळतोय 3 चेंडू 1 धाव्यांचं योगदान. आणि नितीन मात्र आपण पाहायला गेलो तर नितीन खेळतोय 5 चेंडू आणि 12 धाव्यांचं योगदान. त्याच्या माध्यमातून संघ पोहोचलाय तो 16 या आकड्यावरती. अजून 19 धाव्यांची गरज आहे. मात्र चांगली फलंदाजी या षटकामध्ये करावी लागेल. दहिसर संघाला मी एकच म्हणेन इथून मात्र जास्तीत जास्त विकेट मिळवाव्या लागतील. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील तर दहिसर संघ हा सामना जिंकेल. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न पण आमच्याकडे वळतात. ते सिटीचं वाईट अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त 1 धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकेवरती संघ जाऊन पोहोचला तो 17 या आकड्यावरती. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे पहा. दहिसर संघ पंच वाईट बॉल वाईट चेंडू. सर रिव्ह्यू घेऊ का? येस थँक्यू. स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल आमच्या साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. सर अंपायर कॉल का टीमचा रिव्ह्यू असणार आहे? टीमचा रिव्ह्यू. येस थँक्यू. इथे प्रत्येक टीमसाठी एकच रिव्ह्यू असणार आहे पहा. जर हा चेंडू हा रिव्ह्यू तुम्ही गमावला तर यापुढे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल आमचे मुख्य आयोजक. आमचे मुख्य आयोजक मात्र या स्पर्धेमध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. पंच हा चेंडू वाईट असणार आहे पहा. वाईट चेंडू फेकलाय गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. 17 धावा धावफलकेवरती लगावल्या गेल्यात. 34 धाव्यांचं आव्हान होतं मात्र ते आव्हान आता सोपं केलं जातं. वाघेरा ब टीमच्या माध्यमातून घरच्या मैदानावरती खेळत असताना फार चांगली फलंदाजी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. तर या षटकामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये जर का आपण पाहायला गेलं तर 3 अव्वांतर चेंडू फेकलेत आणि मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त विकेट मिळवावे लागतील. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. चांगला चेंडू फेकला होता. गतीमध्ये परिवर्तन थोडंसं पाहायला मिळालं होतं. फिंगर रोल्स पाहायला मिळाले. टप्पा पडला थोडासा. उसळी कमी आणि त्याचनंतर अगदी हा चेंडू आपण जर का पाहायला गेलो तर चेंडू क्रीजवरती पडला आणि त्याचनंतर थोडासा लेग स्पिन पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून. षटकामध्ये 2 अवांतर चेंडू जरूर फेकले होत्या मात्र तिथून पुन्हा एकदा कमबॅकिंग षटक पाहायला मिळतोय.
पुन्हा अशा एकदा निर्धाव चेंडू फेकले जातात. जबरदस्त गोलंदाजी आहे. या रीतीची गोलंदाजी होणं मित्रमंडळीने महत्वाचे असणाऱ्या दहिसर संघासाठी कारण जर का आपण पाहायला गेलं प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी त्यानं स्वीकारली होती आणि फलंदाजी करत असताना मात्र पूर्णपणे संघ अडचणीत सापडला होता. 34 धाव्यांचं आव्हान रचलं होतं आणि 34 धावा डिफेंड करत असताना मात्र इथून या दहिसर संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. उजव्या हाताचा गोलंदाज सुनील बॅटच्या मधोमध बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये सुरेख झेल टिपला जातो. इथून पहिला धक्का पहिला मोहरा बाद होत असताना फलंदाज होईल बाद. नितीन बॅक टू द डगआउट. हॅलो, थँक्यू डी जे मास्तर. तर नक्कीच आमचे वाघेरा गावचे गंगाराम भगत इथे उपस्थित आहेत. त्यांना मी नक्कीच इथे आमंत्रित करेन आणि शनिवार मध्ये यांना मी नक्कीच इथे मंचावरती आमंत्रित करेन आणि त्यांचं स्वागत केलं जाईल इथे. अखेरच्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र इथून चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सुनीलच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा वाघेरा ब संघ पोहोचलाय 17 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज असणाऱ्या. धन्यवाद गंगाराम भगत वाघेरा गावचे. त्यांना नक्कीच आपण धन्यवाद करूया आणि 501 रुपयाचा सहकार्य नक्कीच या स्पर्धेसाठी थोडंसं योगदान पाहायला मिळालं. यांच्याकडनं सुद्धा नक्कीच खूप खूप आभारी. थँक्यू सो मच. पहिल्या रात्रीमध्ये पाहुण्यांच्या लोटानं गर्दी आपण पाहतोय. आयोजकांवरती असणारं हे अफाट प्रेम आज आपल्याला या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज्य चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा आपण पाहतोय. यंगस्टार ग्रुपने घेतलेली मेहनत, पहिली रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय. मैदानावरती पहिला सामना वाघेरा बनाम त्याच्या विरोधात दहिसर या 2 संघांमध्ये ताकदवार युद्ध. 12 चेंडू 17 धाब्यांचं समीकरण. मात्र इथून सामना दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स पाहायला मिळेल. या षटकामध्ये कमबॅकिंग षटक फेकला तर शेवटच्या क्षणी मात्र चांगला सामना पाहायला मिळेल. ज्याच्या वेळी लो स्कोरिंग सामने आपण पाहतो नाणेकेत, मात्र त्या वेळी हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळतात. मात्र हा सामना देखील हाय व्होल्टेज होणार का यावरती प्रेक्षकांच्या नजरा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक येण्यावरती फलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्क वरती बबलूला पण पाहतोय. स्ट्राईक येण्यावरती 12 चेंडू 17चं समीकरण. गोलंदाज सागरला पण पाहतोय. एक वेगवान तेज तरार गोलंदाज. पहिलाच बॉल जबरदस्त रिलीज केला होता. मात्र पंच आमच्याकडे वरती इट इज अ वाईड. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरकेल 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 12 चेंडू आणि विजयाकरिता आता 16 धावेंची गरज असणाऱ्या वाघेरा ब संघ आपण पाहतोय. घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगला गेल याही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र त्याच्या विरोधात खेळत असताना पाहुणा संघ भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सागरला. मात्र यावेळीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच धाव, एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. संघ पुढे सरकेल 19 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू अजूनही विजयाकरिता 15 धाव्यांची गरज आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील, 1-2 विकेट मिळवाव्या लागतील तर शेवटच्या क्षणी सामना आपल्याला निश्चित मित्रमंडळींना दहिसर संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. फलंदाजी करत असताना अपयशी ठरला होता फलंदाज सागर आणि त्यामध्ये गोलंदाजी करत असताना इथून चांगली गोलंदाजी मित्रमंडळी या गोलंदाजाला करावी लागेल. कमबॅकिंग षटक या षटकामध्ये गोलंदाजी करावी लागेल. पंचाच्या उजवीकडनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इष्टांच्या मागे चुका केल्या जात आहेत. अनिल पारधीच्या माध्यमातून आपण पाहतोय. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू सातत्यानं आपण पाहत असतो. मात्र आज या मैदानावरती त्याच्या माध्यमातून चुका या जरूर पाहायला मिळतात.
अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण पाहिलाय, मात्र सहजासहजी त्याच्या माध्यमातून चुका होत नाहीयेत. मात्र आज या मैदानावरती त्याच्या माध्यमातून देखील चुका पाहायला मिळतात. एक धाव एका धावेने संघ पुढे सरकेल. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. उत्तरार्धामध्ये वाघेरा संघ अजूनही येणाऱ्या 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूमध्ये अजूनही विजय करीतात बनवायचे त्या म्हणजेच 14 धाबा. 10 चेंडू 14 धाबा. गोलंदाज सागर पुन्हा एकदा तयार आहे. उजव्या हाताचा वेगवान तेज तरार. बबलूच्या बॅटमधला स्लॉट आपल्याला पाहायला मिळतो. गॅप भरपूर मोठ्या. बॉल चाललाय गोलीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडा. हा संघर्षाचा शंकनाश करणारा हा दमदार चौकार. धन्यवाद डेजा. 9 चेंडू 10 धावींची गरज आहे. समीकरण मात्र पूर्णपणे सोपं केलं जात आहे. फलंदाजी करणारा वाघेरा ब टीमच्या माध्यमातून चांगला खेळ या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बबलू सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, मात्र त्याच्या बॅटमधला चौकार अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या वरतून पाहायला मिळाला. सुरेख फटकेबाजी मैदानाच्या अगदी चारी बाजूला आज फटकेबाजी पाहायला मिळते. घरच्या मैदानावरती केलं असताना चांगली फलंदाजी बबलूच्या माध्यमातून. त्याला साथ देणारा फलंदाज आपण पाहतोय आकेशला. नितीन बाद झालाय, त्याने देखील आपण पाहायला गेलो तर पण 3 चौकार ठोकले होते आणि मात्र तिथून मात्र त्याला परतावा लागला होता. गोलंदाजी मार्कवरती सागरला पण पाहतोय. षटकामध्ये देखील प्रहार केले जात आहेत. असं वाटत होतं की कमबॅकिंग षटक पाहायला मिळेल. फटका बसला जातोय. अगदी आपण पाहतोय गलीमधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला जातोय. फंबलिंग फिल्डिंग चुका केल्या जात आहेत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. फेकी खराब बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळालं. कदाचित आज क्षेत्ररक्षक नसताना ते बॅकअप जर नसताना तर आज चेंडू मात्र सीमारेषा लगत पाहायला मिळाला असता. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. मात्र या 2 धावा वेगाने कन्व्हर्ट केल्या. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. 26 आकड्यावरती 8 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 8 धाबा. वाघेरा की दहीसर, दहीसर की वाघेरा. 8 चेंडू 8 धाबा. गोलंदाजी मार्कवरती सागरला पण पाहतोय. असं वाटत होतं मात्र या षटकामध्ये कमबॅक केला जाईल. 1-2 विकेट प्राप्त केली जातील. मात्र चित्र वेगळं पाहतोय. हा ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फटका उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलं जात आहे आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघ पुढे सरकलाय. जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 28 आकड्यावरती 7 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 6 धावेंची गरज आहे. एकाच मोठा फटकाला सामना जिंकेल टीम माफिया सविया वाघेरा बस संघ. इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकल्या, विकेट मिळवल्या तर सामना आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल दहीसर बस संघाच्या माध्यमातून. मात्र कोणत्या रीतीने सामना या फिनिश होईल यावरती देखील प्रेक्षकांच्या नजरा पंचांकडे जरूर अपील पाहायला मिळते. मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही वेगाने कन्व्हर्ट केली जाते. षटक क्रमांक 3 संपलं जातं. 3 षटकांच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा वाघेरा बस संघ पोहोचला 29 आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये अजूनही 5 धाब्यांची गरज आहे. चला मित्रांनो, कॉपरेट करायचे पहा. पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये थोड्याशा उसरानं स्पर्धा सुरुवात झाली आणि इथून मात्र सर्व संघांना आम्ही विनंती करू की आपण स्पीडअप मध्ये सर्व सामने खेळायचे.
कॉपरेट करायचे मित्रांनो. आयोजकांना देखील थोडंसं सहकार्य करायचं. 6 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण आहे. शेवटचं षटक फेकण्यासाठी इथून कोणता गोलंदाज वापरला जाईल आता त्याच्यावरती खरं संघाच्या संगणकाचं लक्ष असेल. आणि सामना आपण पाहतो रफ अँड टफ मैदानाच्या आतमध्ये निघेल. तर जर का आपण पाहायला गेलो तर 34 धावांचं एक साधं सोपं आव्हान होतं आणि मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गणेशवरती विश्वास दाखवलाय, मात्र गणेश कोणत्या रीतीनं आता गोलंदाजी करेल त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न मात्र करावे लागतील शेवटच्या क्षणापर्यंत. सामना मात्र जरूर रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उरले तर 5 धावांची गरज आहे. गणेशला पण पाहतोय शेवटचं षटक. या षटकामध्ये 5 धावा मात्र वाचवायच्या. या 5 धावा वाचवल्या जातील का हा प्रश्नचिन्ह आता दैसर टीमच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये असणाऱ्या. मात्र 5 धावा इथून बनवल्या जातील का हा प्रश्नचिन्ह आता वाघेरा ब टीमच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वाघेरा संघ जर म्हटलं आज परिसरातील एक चांगला संघ. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. डावखुरी आताचा वेगवान गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गणेशला. हा फ्रॅकर चेंडू होता. या बिल आपण पाहतोय या चेंडूवरती मित्र म्हणे चांगला फटका लगावला असला तर मित्र म्हणे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला असता. मात्र तसं चित्र पाहायला मिळालं नाही. मात्र जबरदस्त चेंडू रिलीज केला होता. फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाही. अगदी आपण पाहायला गेलो तर आपटी बार चेंडू हा फेकला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. बबलूला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंड वरती 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. गोलंदाज गणेश तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा अक्कू टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. एस्ट्यांच्या मागे चुका केल्या जातात. या रीतीने क्षेत्ररक्षण केलं तर मी तर म्हणेन दैसर संघाला घरचा रस्ता पकडावा लागेल. मात्र ज्यावेळी गोलंदाजी चांगली होत असते त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला मात्र गोलंदाजाला साथ देणं मात्र महत्वाचे असतं. त्या रीतीने मात्र पाहायला मिळालं नाही. कारण ज्यावेळी गोलंदाजी चांगली होत असते त्यावेळी मात्र दैसर संघाच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. पहा आता इथून जर हा चेंडू विकेट किपरने कॅरी केला असता तर 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असते. मित्र म्हणे वाघेरा ब टीमला मैदानाच्या आतमध्ये तसं चित्र पाहायला मिळालं नाही. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो संघाला खरं तर 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश दिला जाईल. याच्याकडे देखील दोन्ही संघाचं लक्ष असू द्या. पहा मित्रांनो सामना तितकाच हाय व्होल्टेज आपण पाहतोय. कहते ना लहरों से डरकर नौका पार नहीं होती है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. मात्र इथून प्रयत्न करावे लागतील मित्र म्हणेन दैसर ब टीमच्या या गोलंदाजाला. अक्कू टप्प्याचा चेंडू पंचांकडे लावडले अपील. पंचांचं फिंगर इन अप. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का इथे लागला जातोय. वाघेरा ब टीमला फलंदाज होईल बाद द्यावी. आकेश बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. ज्या रीतीनं सामना हवा होता प्रेक्षक वर्गांना त्याच रीतीचा सामना मैदानावरती रंगला जातोय. कदाचित मी जर म्हणेन विकेट किपरनं चुक्या केल्या नसत्या तर आता मात्र 5 धाबा देखील वाचल्या असत्या. येणारे 3 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही बनवायच्या 4 धावा. आज सामना जर वाघेरा बस संघ पराभूत झाला तर पूर्ण रात्रभर झोप येणार नाही. कारण आपण पाहिलं होतं 6 मध्ये 5 धाव्यांचं समीकरण होतं. आता समीकरण राहिलंय 3 चेंडू 4 धावा. महत्वाची विकेट देखील मिळाल्या. आकेश मध्ये बाद झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो फलंदाज किसना फलंदाज. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. वाघेरा की दैसर, दैसर की वाघेरा. सामना तितकाच महत्वाचा पण पाहतोय. आजच्या रात्रीमधील पहिला उद्घाटनीय सामना जबरदस्त सामना पण पाहतोय. 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती डावखुरी आताचा गोलंदाज गणेशला पण पाहतोय. अक्कू टप्प्याचा चेंडू होता. अगदी आडव्या बॅटनं मिड विकेटला ऑल ऑन द कार्पेट. क्षेत्ररक्षक तैनात या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी तितकीच दर्जेदार आणि तोपर्यंत मात्र या 2 धाबा वेगानं पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघ पुढे सरकेल. धावपलकेवरती जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. आता 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. मित्रांनो एकदा या सामन्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही.
जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये, ज्या रीतीनं सामना हवा होता त्याच रीतीचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांची गरज आहे. जय. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. इथून गोलंदाज गणेशला चांगले चेंडू फेकावे लागतील. डॉट चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागेल. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती डॉट चेंडू आला तर शेवटच्या क्षणी सामना मात्र भरपूर चांगला पाहायला मिळेल. मात्र हा चेंडू कोणत्या रीतीने रिलीज केला जाईल यावरती आता दहिसर टीमच्या पाठीराख्याच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. फटका भरपूर चांगला पण पाहतोय. बॅटशी टॉपिस लागली जाते. एस्ट्यांच्या मागे सेकंड स्लिपला चुका पाहायला मिळाल्या. धावचीतची संधी मैदानावरती काय घडलं जात आहे. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पळून काढल्या जात आहेत आणि सामना इथे जिंकलाय टीम वाघेरा ब संघ. कॉंग्रॅच्युलेशन अडलक टीम दहिसर ब, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन. फार चांगला खेळ तुमचा देखील या स्पर्धेमध्ये राहिला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि मात्र मित्र म्हणेन शत्रक्षणामुळे मित्र म्हणे हा सामना त्यांना गमवावा लागला. बऱ्याचशा मिसफीड पाहायला मिळाला शत्रक्षण करत असताना दहिसर ब टीमच्या माध्यमातून आणि खरं तर त्यांना हा सामना या स्पर्धेमध्ये गमवावा लागला गेला. दुसऱ्या फेरीमध्ये खरे तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय पहा. वाघेरा ब संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. छान गोलंदाजी करत असताना सुरेख गोलंदाजी, त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली आणि फलंदाजी करत असताना तब्बल फलंदाजाच्या बॅटमधून 12 धावा कुठल्या तो नितीन ठरला. सामन्याचा सामनावीर नितीनला आम्ही इन्व्हाइट करू. आपण मॅन ऑफ द मॅचचे किताब घेण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचे बा.